श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे दसरा. दसऱ्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत घेतो, मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, मुलांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये. मग या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. तसेच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतील. तर या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता या दसऱ्याच्या दिवशी आपण मुलांच्या जिभेवरती एम हा बीजमंत्र हा लिहायचा आहे. वडिलांनी मुलांच्या जिभेवरती दर्भाच्या गाडीने किंवा तुम्ही सोन्याच्या काडीने देखील मुलांच्या जिभेवरती एम हा बीजमंत्र लिहू शकता. मग दर्भाची गाडी मधामध्ये थोड्या वेळ भिजवायची आहे आणि त्यानंतर एम हा बीजमंत्र लिहावा. किंवा दर्भाची काडी आणि सोन्याचीही काडी नसेल तर तुम्ही हाताच्या बोटाने देखील मुलांच्या जिभेवरती एम हा बीजमंत्र लिहू शकता. एम हा माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे. यामुळे मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होईल. भरपूर वेळा मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नाही. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी वडिलांनी मुलांच्या जिभेवरती एम हा बीजमंत्र जरूर लिहायचा आहे. तसेच सरस्वती मातेकडे प्रार्थना करायची आहे की आमच्या मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होऊ दे, त्यांना यश मिळू दे. ही प्रार्थना तुम्ही सरस्वतीकडे, माता लक्ष्मीकडे, माता दुर्गाकडे करू शकता. आता या दिवशी भरपूर ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम देखील होत असतो. मग घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिच्यावरून आपण नारळ 7 वेळा उतरून टाकायचा आहे आणि तो नारळ तुम्ही रावण दहनाच्या वेळेस त्यामध्ये टाकायचा आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचं आजारपण देखील दूर होतं अशी मान्यता आहे. आता या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपण कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. तसेच आपण या दिवशी किचनमध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करावा. आता या दिवशी आपण भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आता भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल, पण शक्यतो तरी भीमसेनी कापूर घ्यावा, कारण की भीमसेनी कापूर हा जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो. मग आपण 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. तसेच आपल्याला 7 लवंग घ्यायचे आहे. लवंग हे साबूत असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग घ्यायचे आहे. तसेच आपण 7 तमालपत्र देखील घ्यायचे आहे. आता 7 तमालपत्र घेणे शक्य नसेल तर तुम्ही 2 तमालपत्र घेतले तरी पण चालेल. या तमालपत्राला मध्ये होल असेल, छिद्र असेल तर असं तमालपत्र आपण घ्यायचं नाही. किंवा तमालपत्र हे अर्धे असेल तर असे देखील तमालपत्र आपल्याला घ्यायचे नाही. आपण 7 कापराच्या वड्या, 7 लवंग आणि 7 तमालपत्र एका कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे. मग त्यामध्ये तुम्ही खाली तांदूळ देखील टाकू शकता. तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. आता या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर भीमसेनी कापराच्या वड्या, त्यावरती लवंग आणि नंतर तेजपत्ता आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजेच तमालपत्र. आता हे सर्व आपल्याला पहिल्यांदा माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. माता लक्ष्मी समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही माता लक्ष्मीला सांगायची आहे. मग घरामध्ये पैसा येत नाहीये किंवा पैसा स्थिर राहत नाही, आपण कितीही मेहनत करा पण त्या मेहनतीचे फळ आपल्याला पाहिजे तसे हे मिळत नाही किंवा नोकरी लागत नाही, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचे आहे. त्यानंतर माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप आपण 108 वेळा करावा. अगदी तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला या मंत्राचा जप हा करायचाच आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या घरातील मुलं देखील ही सेवा करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही.
त्यानंतर कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये आपण या सर्व वस्तू जाळायच्या आहे। आता या जाळत असताना आपण आपल्या मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे, तसेच गॅलरीचा दरवाजा असेल, खिडकी असेल तर ते देखील आपण उघडं ठेवायचे आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। आता हे जेव्हा जळत असतं तेव्हा ते आपण कापूर जाळण्याचं भांड सर्व घरामध्ये घेऊन फिरायचं आहे। अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, फक्त बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये न्यायचं नाही, गॅलरीमध्ये देखील आपण हे भांड घेऊन जायचं आहे। आणि आपण जेव्हा आपल्या हातामध्ये हे कापूर जाळण्याचं भांड असतं तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। कंटिन्यू हा जप करत राहायचा आहे, किंवा तुम्ही बीज मंत्र देखील म्हणू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र जप करत करत देखील तुम्ही हे कापूर जाळू शकता। आता त्यानंतर सर्व जळाल्यानंतर ही जी काही राख आहे ती आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवायची आहे। मग त्यामध्ये अर्धे तांदूळ असतील, अर्धे लवंग असतील तर ते आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर ते कापूर जाळण्याचं भांड ठेवायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण हे वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता, किंवा एखाद्या झाडाखाली टाकलं तरी पण चालेल। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। आता या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी एका झाडाखाली देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता शमीचं झाड हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे। शमीचे झाड शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानले जाते। विशेषतः दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा आणि प्रार्थना केल्याने शनीशी संबंधित समस्या जसे की विलंब, अडथळे आणि त्रासांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते। शमीचे झाड स्थिरता आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते। एखाद्याच्या सभोवतालच्या परिसरात शमीचे झाड लावणे किंवा झाडाभोवती विधी करणे ही सुरक्षिततेची भावना आणि नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण करते असे म्हणतात। अगदी तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल, मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो, तर त्यासाठी देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता। तसेच आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे दूर होण्यासाठी, संकटे दूर होण्यासाठी, आपली आर्थिक टंचाई, आजारपण दूर होण्यासाठी आपण या शमीच्या झाडाखाली एक दिवा जरूर प्रज्वलित करायचा आहे। तर आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे, किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल। या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकू शकता। हा दिवा घेऊन आपल्याला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे। आता तुमच्या इथे जर शमीचं झाड असेल तर तिथे प्रज्वलित करू शकता, किंवा तुम्ही अगदी मंदिरामध्ये गेला तर तिथे देखील शमीचं झाड तुम्हाला बघायला मिळेल, तिथे देखील हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल। हा दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आणि शमीच्या झाडाजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तसेच आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये आपण थोडं कच्चं दूध टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे आणि हे पाणी आपल्याला शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना आपण ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करू शकता, किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी पण चालेल। शमीच्या झाडाला आपण 5 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करताना देखील आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता यानंतर शमीच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे। आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपण शमीच्या झाडाजवळ सांगायची आहे। मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल, किंवा मुलांचा आजारपण असेल, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने शमीच्या झाडाजवळ सांगावं। तसेच शमीच्या झाडाखाली जी काही माती आहे ती आपण आपल्या कपाळाला तसेच मुलांच्या कपाळाला लावावी। अगदी दसऱ्याच्या दिवशी आपण हा उपाय करायचाच आहे। शमीच्या झाडाजवळ आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे। आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय फलदायी ठरत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।